विदर्भात कापसाचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते उत्पादन घेतलं जातं आणि विदर्भात कापसाला जे आहे पांढरं सोनं म्हणून सुद्धा ओळखलं जातं। मात्र कुठेतरी जे आहे याचे विक्री केंद्र जे सरकारच्या वतीने सुरू झाले पाहिजे ते झाले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जो फटका आहे तो शेतकऱ्यांना बसतो। अगोदरच सुलतानी संकट अस्मानी संकट असताना शेतकऱ्यांसाठी अजूनही हमीभावाच्या दरात सुरू जे आहे दर मिळावे यासाठी जे केंद्र सुरू व्हायला पाहिजे ते झालं नाही। या सगळ्या संदर्भातली याचिका जी आहे ती नागपूर खंडपीठात टाकण्यात आली आहे आणि याचे याचिकाकर्ते जे आहे आपला जो सातपुते जे आहे तुम्ही याचिका टाकलेली आहे। किती वर्षापासून खरं तर ही याचिका आहे आणि हे या वर्षीचं नाही तर गेल्या अनेक वर्षाचा हा खरं तर मोठा प्रॉब्लेम आहे। मी हे याचिका सुरुवातीला 2021 मध्ये टाकलेली आहे। ते बोर्डावर आली 22 मध्ये, मार्च 22 पासून। त्याच्यात काय कापूस खरेदी केंद्र उशिरा चालू होत असल्यामुळे आणि शेतकऱ्यांना कापसाचा चुकारा 2-2 महिने मिळत नव्हता अगोदर, त्याच्यामुळे मग मी हे याचिका टाकली। त्याचं कारण असं आहे का मी ग्राहक पंचायतचा सक्रिय कार्यकर्ता 28 वर्षापासून कार्यरत आहे, त्याच्यामुळे मग मी ही याचिका टाकली आहे। आता जे सुनावणी झाली आहे नेमकं त्याच्यात काय आदेश देण्यात आलेले आहे? राज्य नागपूर खरं तर विदर्भात किती प्रमाणात हेक्टरवर लागवड आहे त्या तुलनेत असणारे केंद्र किती आहे? विदर्भात 16 लाख असं काहीतरी, आता मला आकडा माहीत नाही आहे। आणि फक्त कसं 128 गेल्या वर्षी होते, आता यावर्षी त्यांनी 168 म्हटलं आहे, पण चालू झालेले नाही आहे। आणि 89 असं काहीतरी विदर्भात म्हटलं होतं त्यांनी, पण ते पुरेसे नाही आहे। मी मागच्या सुनावणीला 200 शिष्याय केंद्रापेक्षा जास्त असावे असं म्हणून मी न्यायालयाला मागणी केली होती। परंतु जेव्हा न्यायालय मित्र पुरुषोत्तम पाटील साहेब आले आणि त्यांनी सर्वे काढला आणि त्याच्यात दिसलं का 3000 हेक्टर मागे एक शिष्याय केंद्र असायला पाहिजे, त्याच्यामुळे ते 557 केंद्राची गरज पडते। आतापर्यंत 89 सुरू झाले असा तो याचिकेत म्हटलेला आहे, दावा करण्यात आलेला आहे। दावा जरी केला पण 89 सुरू झालेले नाही आहे, मोजकेच झालेले आहे। मला वाटते 40-50 झालेच असतील। त्यांनी म्हटलं होतं का आम्ही 89 सुरू केले पण नाही झालेले आहे। तर आमची अशी मागणी आहे का जास्तीत जास्त लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर सुरू व्हावे आणि 7 दिवसात त्यांना चुकारा देण्यात यावा कास्तकारांना, जेणेकरून त्यांची दिवाळी पण चांगली झाली पाहिजे असा आमचा हेतू होता। आता दिवाळी संपूर्ण म्हणजे तसं महिन्यावारी जर पाहिलं तर दिवाळी थोडीशी लवकर आली यावेळेस, मात्र अजूनही केंद्र सुरू झालेले नाही तुमच्या म्हणण्यानुसार किंवा याचिकेत जे सुनावणी झालेली आहे लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी काय ठोस पावलं किंवा निर्देश जे आहे ते काय याचिकेत दिलेले आहे सरकारला दिले? याचिकेमध्ये आपण तसं म्हटलं आहे का दिवाळी दसऱ्याला सुरू करा, तसा कापूस याही वर्षी दिवाळीच्या अगोदर निघलेला आहे। परंतु यांचे सेंटर सुरू न झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकला आणि ते खाजगी व्यापारी लवकर पैसे देते, त्याच्यामुळे त्यांची दिवाळी पण चालली होती आणि शिष्याय पहिलं 2 महिने पैसे देत नव्हते, म्हणून आपण याचिकेत म्हटलं होतं का 7 दिवसात त्यांना पैसे द्यावा जेणेकरून त्याची दिवाळी पण चांगली झाली पाहिजे असा आपला उद्देश होता त्याच्यात। आता सीसीआयला काय सांगितलं आहे? आता सीसीआयनं त्यांना निर्देश दिले आहे का 3 आठवड्यात तुम्ही याच्यावर निर्णय घ्या ना आम्हाला कळवावा म्हणून असं म्हटलं आहे न्यायालयाने। तरी ऑनलाईन जी नोंदणी करावी लागते त्यावरही न्यायालयाने म्हटलं आहे का हे बऱ्याच शेतकऱ्यांना शक्य होत नाही, ऑनलाईन प्रक्रिया क्लिष्ट असतात, बऱ्याच लोकांपाशी मोबाईल सुद्धा नसतो। याच्यावर मी अगोदरच आक्षेप घेतला होता, कपास किसान ॲप म्हणून काढला, कारण का शेतकरी त्याला माहीतही नाही आहे, शेतकऱ्यांना ते माहीत पण नाही आहे आणि त्यांना करता पण येत नाही। मी त्याच्यावर अगोदर आक्षेप घेतला होता आणि ते आता पण ह्या सुनावणीच्या वेळेला त्या ॲपवर आपण आक्षेप घेतला आहे का ते नकोच, जे जुनी पद्धत आहे तेच राहू द्या, नाही तर दोन्ही राहू द्या असं आपण म्हटलं आहे न्यायालयाला। जुनी पद्धत काय? जुनी सेंटरवर जाऊन नोंदणी करायची असते आणि मग कापूस घेते। आणि मागच्या वेळेला सीसीआयनं हेही पण म्हटलं होतं का एखादा शेतकरी जर नोंदणी नाही केली ना सेंटरवर येऊन गेला तर आम्ही कापूस घेऊ म्हणून, असं त्यांनी म्हटलं होतं सीसीआयने गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये। परंतु यावर्षी त्यानं ॲप काढून आणखी शेतकऱ्याला गोंधळात टाकलेला आहे, असं झालं ते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी पण नाही केली अजूनपर्यंत। नक्कीच खरं तर या सगळ्या संदर्भात जे आहे नागपूर खंडपीठाने 3 आठवड्याची मुदत दिली आहे। सरकारला जे काही केंद्र सुरू करणारी संस्था आहे त्यांना सुद्धा मुदत दिलेली आहे की या सगळ्या संदर्भातला संपूर्ण अहवाल जो आहे तो न्यायालयात मांडावा, त्यामुळे पुढच्या 3 आठवड्यानंतर अहवाल काय येतो हे पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.